नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होते हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो देवाविषयी नाही किंवा कुंचेविषयी नाही. तर आज तुम्हाला काही आपल्या म्हणजे आत्ता सध्या काय तर उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यापासून तुमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील लहान मुलं मुली शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा क्लाससाठी बाहेर जातात किंवा कामासाठी बाहेर जातात, म्हणजे आपण सुद्धा काही कामानिमित्त बाहेर पडतो. तर आपल्याला इतकं उन्हाचा त्रास असतो, घाम येतो, अंगावर चट्टे पडतात किंवा अगदी घामानं आपल्याला नाही का आपला चेहरा वगैरे सगळा लाल लाल होतो. तर ह्या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी अगदी मी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडतात त्यावेळेस तुम्हाला एक छोटा असा कापसाचा बोळा, छोटा म्हणजे अगदी छोटा पण नका करू की जेणेकरून कानामधच्या आतमध्ये जाईल. तर एक बऱ्यापैकी तुम्हाला कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या कानामध्ये तो बोळा घालायचा आहे. ज्यावेळेस आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेस तो कापूस गोळा करायचा आणि आपल्या उजव्या कानामध्ये घालायचा. उजव्या कानामध्ये घातल्यामुळं काय होईल, तुमची जी डावी नाकपुडी आहे, डावी नाकपुडी चालू होईल आणि ती चंद्रनाडी असल्याने तुमचं जे शरीर आहे ते आपोआप थंड होतं आणि जसं जसं तुमचं शरीर थंड होत राहील त्याच्यामुळं तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला घामसुद्धा येणार नाही आणि तुम्हाला एकदम असं थंड म्हणजे तुम्हाला असं छान वाटेल. परत उन्हामुळे डोकेदुखी होते, बीपीचा त्रास असणारे किंवा डोकेदुखी किंवा पित्त होण्यासारखे जे काही कुठले त्रास जे तुम्हाला असतील हे सुद्धा तुम्हाला कुठलेही प्रकारचे त्रास होणार नाहीत. तर अशा प्रकारचा हा आपला साधा आणि सोपा उपाय आजचा मला तुम्हाला सांगायचा होता. फक्त काही तुम्ही न करता, तुम्हाला जर कुठलं ह्याच्यामधलं समजलं नसेल तर तुम्हाला बाहेर जाते वेळेस फक्त छोटासा कापसाचा एक बोळा तयार करायचा आहे आणि आपल्या उजव्या कानामध्ये घालायचा आहे. हे करून बघा. तुम्ही हे घालून ज्यावेळेस बाहेर जाल त्यावेळेस तुमचं शरीर जे आहे ते आपोआप थंड पडायला सुरुवात होईल. तुमच्या शरीरामध्ये एक थंडगार ऊर्जा तयार होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप छान आणि तुमचा दिवससुद्धा आनंदी जाईल. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तुमचं शरीर आणि तुम्ही उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी हा अगदी सोपा आणि साधा उपाय तुम्ही नक्की करावा हीच नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.